लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात असलेल्या बोंबळी गावच्या काशीनाथ गायकवाड या शेतकऱ्याची अवस्था जी आहे ती अत्यंत दयनीय आहे आणि वीज पडून बैल ठार झाल्यानंतर त्यांना स्वतः खांद्यावर आऊत घेऊन जे आहे तो शेती मशागतीची कामं करावं लागतात आणि ही बातमी दाखवल्यानंतर टी व्ही 9चा इम्पॅक्ट आपण म्हणू शकतो. त्या शेतकऱ्याच्या गावी जे आहेत किंवा घरी जे आहेत ते आता सामाजिक संस्थांचा ओघ जो आहे तो सुरुवात झालेला आहे. आपण पाहू शकतो या गावातले सगळे शेतकरी जे आहेत ते या शेतावर जमलेले आहेत. काशीनाथ गायकवाड यांच्या जी शेती ते मशागतीसाठी वर्षभरासाठी घेतात त्या शेतावर सगळे जमलेत. सगळ्यांना चिंता वाटते की या शेतकऱ्याचं काय होईल, कारण या शेतकऱ्याकडं अर्धा एकर जमीन देखील स्वतःची नाही आहे आणि इतर गावातल्या इतर लोकांची शेती जी आहे ती मशागतीसाठी म्हणून ते घेतात आणि त्यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आणि आता जर स्थिती आपण लक्षात घेतली तर बैल ठार झालेला आहे आणि खांद्यावर बैल घेतल्याशिवाय आऊत म्हणजे चालत नाही किंवा शेती मशागती करता येत नाही. होय की सर. औषाबाई काशीनाथ गायकवाड. मी बैल ठार झाला, ईज पडली. ईज पडल्यानंतर आता का करा, आपण एक बैल घेऊ आणि 2 एकर रान काढले. 2 एकर रान काढल्यावर आता बी नाही, खात नाही, कसं करावं. आता 7 ह्याच्या पायाच पडावं आता सगळ्याच्या गावकऱ्याच्या सगळ्याचे वरले साहेब हे ते म्हणून पाया पडून हो का लोकाला जमा करून माझ्या पाठीशी. दयनीय अवस्था पाहून सामाजिक संस्था आता पुढे येत आहेत. अक्का फाउंडेशनच्या वतीनं या शेतकऱ्याला मदत करण्यात येत आहे. मला सांगा काय मदत करताय तुम्ही आणि बैल घेऊन देण्यासाठी म्हणून काही रक्कम दिली आहे का, त्याचबरोबर त्यांना शेती करण्यासाठी म्हणून काय आपण मदत करतो का? या ठिकाणी गेल्या शनिवारी वीज पडून यांचा काशीनाथ गायकवाड यांचा बैल वारला होता. ही बातमी मला गावकऱ्यांच्या माध्यमातून कळल्यानंतर आमचे निलंगे विधानसभाचे आमदार आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्याला नगदी स्वरूपामध्ये आत्ताच 20 रुपयाची रोख मदत केलेली आहे आपण त्या ठिकाणी. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून आमदार महोदयांनी संबंधित तहसील आणि प्रशासनाला बोलून या ठिकाणी 32 रुपये अनुदान थेट त्यांच्या खात्यावरती जमा केलेलं आहे. आणि या ठिकाणी या शेतकऱ्यांसोबत आम्ही प्रशासनासोबतच आहोत. त्या ठिकाणी सामाजिक संस्थाही सोबत आहे. व्यक्तिगत मी या गटाचा जिल्हा सदस्य म्हणून मी त्यांच्यासोबत आहे या ठिकाणी आहे. आणि भविष्यात त्यांना पेरणीसाठी काही लागणारं जे काही धान्य आहे, खत बियाणे आहेत, यासाठीही आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना मदत करणार आहोत. या गावचे नागरिक आहात तुम्ही. काशीनाथ गायकवाड यांची दयनीय अवस्था आहे नेमकी, म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ते याच पद्धतीनं व्यवसाय म्हणजे शेती करतात. याच पद्धतीने शेती करतात. रोजगार करूनच त्यांनी 2 बैलजोडी घेतली आणि ते तोडून शेत करतात. त्यांना स्वतःचा 1 गुंठा शेत नाही, लोकांचं तोडूनच त्यांनी शेत करतात. म्हणजे स्वतःच्या नावावर अर्धा एकर देखील शेत नाही. आता सामाजिक संस्थेची मदत असेल किंवा प्रशासनाची मदत आहे मिळते, जरा आनंद वाटतो, जरा हातभार लागेल. जरा जेव्हा भाकर मिळालं तर जरा आनंद वाटणार आहे साहेब. भाकर नसल्यावर कुणाला हे होतेच. केल्यावर उपकार आहे आम्हाला. लेकरा बाळाला मदत केलेली चांगली आहे. वीज पडल्यामुळं मग घर पण उद्ध्वस्त झालं, म्हणजे जे काही शेड उभारलं होतं तेही उद्ध्वस्त झालं आणि शेतीचा उत्पन्न मोडला. हा सगळंच उत्पन्न सगळंच गेलं त्याच्यात. शेड गेलं, घर गेलं, सगळंच गेलं. आता खायला मोताच आहोत. वीज पडून बैल ठार झाला, त्याचबरोबर जे काही शेड उभारण्यात आलेलं होतं शेतामध्ये ते देखील उद्ध्वस्त झालं आणि शेतीसुद्धा म्हणजे जी काही मशागतीची कामं आहेत ती देखील आता खांद्यावर घेऊन करावी लागतात आणि त्यामुळं आता मदतीचा पाऊल जो आहे तो कुठेतरी पडताना पाहायला मिळतो. त्यामुळे एक आशा जी आहे ती निर्माण झालेले चित्र जे आहेत ते पाहायला मिळतात. महेंद्र जोंधळे, TV 9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.